पहिल्यांदा मी माझ्या 8 वर्षामध्ये एखादी लेडीज व्यवहार करताना पाहतोय। तुम्ही घोडा तुम्ही व्यवहार करायला आले बरं नाही थांबा ना 5 मिनिटं कुठून आले? वापरण्यासारखी म्हणजे आपली हे नाहीये परिस्थिती नाहीये पण जर फ्युचर मध्ये भविष्यामध्ये एक 3 लाखाची बुलेट घेण्यापेक्षा एक 5 लाखाचा घोडा घेतला तर बरं वाटेल। तुम्ही म्हणता घोडा पाळणे मोटरसायकल जर तुम्ही घेतली तर तिच्यामध्ये जर पेट्रोल टाकला तरच तुम्हाला प्रवास करता येईल। घोड्यावर जर तुम्ही बसलात तर 2 रात्री तुम्ही हे फिरून आलेत तरी तुम्हाला सांगणार की मला जेवण द्या। बरोबर खरी गोष्ट आहे, एकदम परफेक्ट बोलले तुम्ही। का आजी कुठून आल्या? आजी कुठून आल्या तुम्ही? आम्ही बेळगाव वर्धान। बरं तुम्ही एवढ्या याच्यात पहिल्यांदा मी माझ्या 8 वर्षामध्ये एखादी लेडीज व्यवहार करताना पाहतोय। तुम्ही घोडा तुम्ही व्यवहार करायला आले बरं नाही थांबा ना 5 मिनिटं कुठून आले तुम्ही? भडगावून। बरं आणि काय कशासाठी घोडा घ्यायचा आपल्याला? बग्गीसाठी लग्नावरतीचं काम आहे का आपलं? किती घोडे ठेवतात घरी? घरी 100 जवायपा। बरं आणि घोड्यांच्या बाबतीत काही माहिती काय माहिती तुम्हाला थोडं सांगता का? कलर वगैरे हा कोणता कलर थोडं सांगू शकता? कलर माझं लेणारा नाही हा कलर कोणता याच्याबद्दल काय माहिती का तुम्हाला? कशा कलर आहे? दव्या कलर आहे। अच्छा याला कोणती ब्रीड म्हणतात, काय म्हणतात, कोणत्या जातीचा थोडं माहिती का? काय नाही माणसे करतात आपण सांगी राय ना। बरं मग काय व्यवहार काय झालं तुमचा आता? आम्ही 60,000 सांगा तू भाऊ 1.5 लाख म्हण राय ना। बरं सारंगखेड्याला किती वर्षापासून येत आहे का पहिल्यांदा? एकदा जायला। कसं वाटला मेळा वगैरह? चांगला वाटला ना। बरं ठीक है चला दोस्तों, ये आजी भाई थे यहाँ के भड़गांव से आए हुए और उनसे जानेंगे और कुछ। तुम्ही कुठून आले? शहाद्याहून आले। बरं आणि काय निमित्ताने आले तुम्ही? घोडा घेण्यासाठी आले का काय? फक्त फेस्टिवल पाहण्यासाठी आले। वा धन्यवाद। फेस्टिवल अच्छा तर सर तुम्ही काय शहाद्याहून आले? शहाद्याहून आलो। बरं दरवर्षी येतात इथे? दरवर्षी येतो आम्ही। कोणती गोष्ट अशी की ती तुम्हाला आकर्षित करते इथे येण्यासाठी? इथे येण्यासाठी फक्त महाराष्ट्रातून हा सारंगखेड्याचा जो फेस्टिवल असतो घोड्यांचा हाच महत्वाचा असतो। बरं तर घोड्यांच्या बाबतीत काय माहिती तुमच्याकडे की कोणत्या जातीचे घोडे आपल्या ह्या मेळ्यात आलेले आहेत? काही माहिती? हे हरियाणा वगैरे जे घोडे आलेले आहेत ते खास पाहण्यासाठी आलो आम्ही। या ठिकाणी 2700 ते 2800 घोड्यांचा बाजार भरलेला आहे। तर तेवढ्या सर्व पाहण्यासाठी कोणत्या जातीचे आहेत ते पाहण्यासाठी आलो आम्ही। तुम्हाला जातींची ओळख कोणी करून दिली का इथे? आम्ही अजूनपर्यंत आता आलो, जस्ट आले। प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटू की तुमच्याकडे कोणता घोडा आहे आणि त्याची किंमत किती आहे, कोणत्या जातीचा आहे हे आम्ही प्रत्यक्ष त्यांना विचारू। बरं असा कधी विचार येतो का की मी मेळ्यात आलोय आता भविष्यात किंवा आता मला एखादी घोडा आवडतो तर घेऊन जाऊ, असं काही मनात येतं का कधी? घोडा वापरण्यासारखी म्हणजे आपली हे नाहीये परिस्थिती नाहीये पण जर फ्युचर मध्ये भविष्यामध्ये एक 3 लाखाची बुलेट घेण्यापेक्षा एक 5 लाखाचा घोडा घेतला तर बरं वाटेल। तुम्ही म्हणतात की परिस्थितीने आपण काय करतो? मला थोडीशी मी रिटायर शिक्षक आहे। बरं तुम्ही शिक्षक आहे। ही एक विचित्र एक गोष्ट तयार होऊन गेलेली प्रिमायसिस मध्ये की घोडा पाळणं खूप महागाचं आहे किंवा रॉयल लोकांचं काम आहे, तर असं काहीच नाहीये। घोडा एकदम कमी शेतकरी पाळून शेतकऱ्यासाठी सर्वात सोपा असेल तर घोडा पाळणे। मोटरसायकल जर तुम्ही घेतली तर तिच्यामध्ये जर पेट्रोल टाकला तरच तुम्हाला प्रवास करता येईल। घोड्यावर जर तुम्ही बसलात तर 2 रात्री तुम्ही हे फिरून आलेत तरी तुम्हाला सांगणार की मला जेवण द्या। बरोबर खरी गोष्ट आहे, एकदम परफेक्ट बोलले तुम्ही। घोड्यावर तुम्ही रात्री केव्हाही फिरू शकता। तुमच्या मागे जर बिबट्याही लागला तरी घोडा त्याला सापडू शकणार नाही। हे घोड्याची बिलकुल छान गोष्टी सांगितली तुम्ही कमी शब्दात। बरं किती लोक आलेत दादा मग तुम्ही आता? आम्ही 2 मित्र आहेत। 2 मित्र आले। बाकी सर्व कुठले आहेत? मग बाकीचे सर्व इथं उभे आहेत ठिकाणाहून आलेले। 3 दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघत आहे जळगाववरनं। बरं आम्ही धरणगाव तालुक्याचे आहेत म्हणून आम्ही व्हिडिओ बघून आलेलो आहे। आम्ही 8 वर्षापासून कंटिन्यू करतोय यात्रा। बरं मला एक कोणी असं सांगा की तुम्हाला इथलं जे मॅनेजमेंट आहे याच्याबद्दल काय वाटतं? सगळ्यात सिंधी जात एक सिंधी जात जी असते ते चालण्याला एकदम बेटर। हो सिंधी जातीचे रेवाल चालसाठी सिंधी म्हणजे एकच अशी बेटर जात आहे एकच चालू शकते, बरोबर जात चालू शकत। बरोबर जातच एक नंबर आहे। बरोबर तर मी तुम्हाला इथल्या मॅनेजमेंटच्या बाबतीत थोडं सांगा। शहादा तालुक्यात या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याचे
नंदुरबार जिल्ह्याचे जे सर्व आहेत जयपाल सिंग रावल उर्फ मुन्ना दादा, या मुन्ना दादांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा सर्वात बेस्ट आहे. बरोबर. कारण या ठिकाणी ज्यावेळेस मुन्ना दादा हा शब्द जर सांगितला तरी लोक आकर्षित होतात. घोडे नाही पाहणार, फक्त मुन्ना दादांना भेटण्यासाठी तरी येतात या ठिकाणी. आणि ते सर्वांशी एकदम मन मिळवपणाने भेटतात. कोणी ओळखीचा असो नसो, पण ते सर्वांशी भेटतात. मुन्ना दादा म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व की मी जाती धर्म वगैरे त्यांच्याकडे नाही. बिलकुल मित्रासारखं पाठीवर येऊन हात ठेवायचा आणि गप्पा मारायचा, हे मुन्ना दादांची खासियत. बरं, अजून काय पुढच्या मेळ्यामध्ये ह्या गोष्टी आपण सजेस्ट करू शकतो काय, असं वाटतं का तुम्हाला? यावर्षी जे आपण हा फेस्टिवल जो भरवलेला आहे त्याच्यासाठी जी सुविधा आहे ती थोडीशी कमी पडलेली आहे. तर ती ह्याच्यापेक्षा त्यांनी जास्तीची सुविधा करावी अशी मी विनंती करतो. बरं, चला, थैंक यू दादा. तो दोस्तों, आज हम जो भी वीडियो यहाँ पे बना रहे हैं वो एक फीडबैक भी रहेगा और उसमें कुछ घोड़े भी बताने की कोशिश कर रहे हैं. तो देखेंगे अभी और कुछ जानकारी किसी से मिलती है क्या. थैंक यू.